नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात स्थित मुंबई महानगर क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व सिंचनासाठी विशेष महत्त्व असणाऱ्या भातसा धरणाविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। भातसा धरणाचे स्थान पाहू। हे धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात टिटवाळा गावाजवळ भातसा नदीवर बांधले गेलेले आहे। हे मुंबईपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे। भातसा नदीविषयी जाणून घेऊ। भातसा नदी ही उल्हास नदीची एक उपनदी आहे, जी पश्चिम घाटातून उगम पावते आणि ठाणे जिल्ह्यात वाहते। भातसा धरणाचे बांधकाम हे 1972 मध्ये सुरू झाले आणि 1983 मध्ये संपले। याचा प्रकार म्हणजे माती आणि बंदिस्त दगडांनी बनवलेले हे मिश्र धरण आहे। धरणाची उंची सुमारे 48.8 मीटर आणि लांबी 959 मीटर एवढी आहे। तसेच साठवणीची क्षमता सुमारे 9.79 TMC एवढी आहे। जलाशयाचे क्षेत्रफळ सुमारे 139 चौरस किलोमीटर एवढे आहे। धरणाचा उद्देश किंवा उपयोग पाहू। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांना पिण्याचे पाणी पुरवणे, ठाणे व परिसरातील शेतीसाठी पाण्याचा पुरवठा करणे, त्याचप्रमाणे जलविद्युत निर्मितीसाठी देखील या धरणाचा उपयोग होतो। येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते। पावसाळ्यात धरण अत्यंत सुंदर दिसते। विशेष वैशिष्ट्य, भातसा धरण हे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येते आणि BMC कडून याचे व्यवस्थापन केले जाते। मुंबईतील एकूण पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यापैकी मोठा हिस्सा हा भातसा धरणातून मिळतो। हे धरण पावसाळ्यात भरल्यानंतर खूप सुंदर दृश्य साकारते, म्हणून अनेक पर्यटक येथे भेट देतात। या धरणाचा पर्यावरण आणि सामाजिक परिणाम पाहू। धरणामुळे आसपासची शेती सिंचित झाली आहे। काही गावांचे विस्थापन झाले असले तरी शासनाने पुनर्वसनाचे उपाय केले। पाण्याच्या साठवणुकीमुळे आसपासचा भूजलस्तरही वाढतो। भातसा धरण हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण असून ते मुंबई सारख्या मोठ्या शहराला पिण्याचे पाणी देण्याचे महत्त्वाचे कार्य करते। पाण्याचे नियोजन, सिंचन आणि वीज निर्मिती यामध्ये त्याचे योगदान मोलाचे आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।